नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सबस्क्रायबर मित्रांनी कमेंटच्या स्वरूपात जो काही प्रश्न विचारला होता, तो प्रश्न असा होता की वडिलोपार्जित मालमत्तावरती वाटणी मागण्याचा अधिकार कधी, केव्हा आणि किती वर्षापर्यंत तो अधिकार आपला अबाधित राहतो किंवा किती वर्षापर्यंत आपण तो अधिकार हा न्यायालयाकडनं मागू शकतो. हा प्रश्न महत्वाचा वाटला आणि सगळ्यांना नेहमी पडणारा प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चेसाठी घेतलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की 1956 साली ज्यावेळेस भारतीय वारसा कायदा हा अस्तित्वात आला, त्यावेळेस त्या कायद्यानुसार कुटुंबातील वारसांना कोणाला किती अधिकार, कसा मिळेल, केव्हा मिळेल या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदी या त्या कायद्यामध्ये करण्यात आल्या. परंतु बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की वाटणीचा दावा जर करायचा असेल किंवा आपला अधिकार जर आपल्याला बदलावता असेल किंवा आपल्या अधिकारात आपल्याला आपल्या हक्काची जमीन जर मिळवायची असेल तर त्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया करावी आणि त्यासाठी कायदेशीर मुदत ही किती आणि कोणत्या कायद्यात केली या संदर्भात बरेच लोक हे अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या प्रश्नाला आपण महत्व देऊन या प्रश्नाचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, विषय असा असतो की वडिलोपार्जित प्रॉपर्टी जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला जो अधिकार असतो तो जन्मता असतो. आता वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणजे काय की जी 4 पिढ्यांपासून सतत तुमच्यापर्यंत आलेली असेल. म्हणजे पंजोबांची प्रॉपर्टी ही आजोबांकडे आली, आजोबांची प्रॉपर्टी ही वडिलांकडे आली आणि वडिलांकडून जर तुमच्याकडे येत असेल तर ते प्रॉपर्टीला आपण वडिलोपार्जित प्रॉपर्टी असं म्हणतो. वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा अर्थ असा असतो थोडक्यात की ती प्रॉपर्टी तुम्हाला ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्याच दिवसापासून तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क हा तयार होत असतो. त्यामुळे तुमचा नाव त्या उतार्यावर आहे का किंवा तुमचं नाव त्या उतार्यामध्ये नाही याच्याने काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही ती प्रॉपर्टी तुम्ही वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे वारसदार आहेत किंवा जे काही तुमचे पूर्वज आहेत ते तुमचे वडील होते, आजोबा होते, पंजोबा होते, असं जर काही सिद्ध करणारे कागदपत्र अभिलेख तुमच्याकडे असतील तर मात्र त्या प्रॉपर्टीवरती तुम्ही वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणून दावा करू शकतात. आता दावा करत असताना न्यायालयामध्ये महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे वेळेत दावा दाखल करणं किंवा कायदेशीर जी काही मुदत आहे त्या मुदतीत दावा दाखल करणं. कारण बऱ्याच वेळेस अधिकार असून देखील मुदतीच्या बाहेर जर आपण कोणतं काम केलं असेल तर त्याचा फारसा फायदा हा आपल्याला होत नाही आणि अशा परिस्थितीत आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे कायद्यामध्ये मुदतीला फार मोठं स्थान दिलेलं आहे. कायद्याने थोडक्यात असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती त्याच्या अधिकारांविषयी जागृत आहे अशाच लोकांना कायदा हा मदत करतो आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून 1963 म्हणजे 1963 मध्ये मुदतीचा कायदा हा अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही कधी करायची, किती दिवसात करायची, कधीपासून त्याला मुदत सुरू होते त्या संदर्भातलं देखील स्पष्टीकरण त्या कायद्यामध्ये करण्यात आलं. तर तशाच स्वरूपाची माहिती जर आपण बघितली तर त्यामध्ये पार्टिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमचं नाव त्या उतार्यावरून कधी कमी झालं किंवा तुम्हाला तुमचे वडील जर वारले असतील तर वडील वारल्यानंतर तुम्ही किती दिवसात दावा दाखल करू शकतात या संदर्भातलं स्पष्टीकरण त्यामध्ये करण्यात आलं. आणि सर्वसाधारण अशी चर्चा आहे की जर एखाद्या व्यक्तीचं नाव हे उतार्यावरून कमी केलं असेल किंवा त्याचं नाव जर तिथून कोणत्या तरी म्युटेशन एंट्रीने कमी झालं असेल तर तिथून त्याला 12 वर्षाच्या कालावधीमध्ये पार्टिशनचा दावा करता येतो. किंवा तुम्हाला जर एखाद्या वेळेस वाटणी ही दिली असेल आणि वाटणी दिल्यानंतर देखील त्या वाटणीने जर तुम्ही समाधानी नसाल, म्हणजे सरसनिरस माराने जर वाटणी झाली नसेल, सरसनिरस माराने वाटणी म्हणजे काय की प्रत्येकाला येणारा हिस्सा हा सारख्या प्रमाणात असेल आणि ज्या व्यक्तीला कमी प्रमाणातला हिस्सा मिळाला असेल तर त्याला पैशांच्या स्वरूपात त्याची झीज भरून खालावी लागते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर हलका हिस्सा आला असेल तर ज्या व्यक्तीला त्याचा भारीतला हिस्सा आला असेल तर त्या व्यक्तीने त्याला पैशांच्या स्वरूपात त्याचं कॉम्पेन्सेशन करावं किंवा त्याची नुकसान भरपाई ही द्यावी.
याला म्हणतो आपण सरसनिरस मानाने वाटणी. तर अशा परिस्थितीत देखील सरसनिरस मानाने वाटणी न करता जर तुम्हाला कमी प्रतीचा हिस्सा जर देण्यात आला होता तर त्याला देखील तुम्हाला चॅलेंज करता येतं, परंतु त्यासाठी 12 वर्षाचं मुदत ही कायद्यामध्ये देण्यात आली आहे. परंतु या संदर्भात देखील अनेक मुंबई उच्च न्यायालय असो किंवा इतर न्यायालय असो यांनी अशी निवडे दिली आहेत की एकदा तुम्ही वाटणी मागितली तर त्यानंतर तुम्हाला वाटणी मागण्याचा कोणताही अधिकार राहत नाही. म्हणजे एकदा जर तुमचं पार्टिशन हे डॉक्युमेंटरी झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला परत वाटणी मागण्याचा कायद्याने अधिकार राहत नाही. अशा स्वरूपाचे जजमेंट सुप्रीम कोर्ट आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेले आहेत. आता यामध्ये महत्वाचा प्रश्न असा होता की जर तुम्हाला वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये वाटणी मागायची असेल तर त्याच्यासाठी कायदेशीर मुदत ही 12 वर्षापर्यंत देण्यात आली. परंतु काही प्रकरणांमध्ये असं देखील दिसून येतं की जर एखादा व्यक्तीने जर दावा हा मुदतीच्या आत केला नसेल तर त्याचे अधिकार असून देखील त्याला तो अधिकार हा प्राप्त होत नाही. कारण बऱ्याच प्रकरणामध्ये सूट इज डिसमिस फॉर वॉन्ट ऑफ लिमिटेशन अशा स्वरूपाची डिक्री देखील पास केली जाते किंवा मुदतीच्या कायद्यामुळे मुदतीत त्यांनी जर काही दावा दाखल केला नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की मुदतीचा जर कायदा आहे तर त्याच्यामध्ये सेक्शन 5 देखील दिलेला आहे. त्याच्यात असं म्हटलं आहे की कंडोनेशन ऑफ डिले म्हणजे तुम्हाला विलंब झाला असेल तर तो माफ करून घ्यायचा. परंतु यामध्ये बऱ्याच लोकांची गफलत अशी होते की प्रत्येक कारणासाठी तुम्ही विलंब माफ नाही करू शकत. त्यासाठी त्या कायद्याची जर तरतूद आपण बघितली तर त्यामध्ये त्यांनी अपील आणि ऍप्लिकेशन असा शब्द वापरलेला आहे. त्यामध्ये सूट हा शब्द नाहीये किंवा दावा हा शब्द नाहीये. म्हणजे अपील आणि जर अर्ज तुम्हाला करण्यासाठी उशीर झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला मुदतीच्या कायद्याचा कलम 5च्या आधारे मुदत का झाली किंवा तुम्हाला उशीर का झाला त्याचं कारण देऊन जर ते कारण हे कोर्टाला पटणारं असेल, संयुक्तिक कारण असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो झालेला विलंब हा तुम्हाला माफ करता येतो. परंतु दाव्यामध्ये किंवा तुम्ही जेव्हा दिवाणी कोर्टात जाता तर त्यावेळेस या संदर्भातला कोणताही विलंब माफ करण्याची तरतुदी कायद्यामध्ये आज रोजी तरी सध्या अस्तित्वात नाहीये. परंतु बऱ्याच प्रकरणामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दावा दाखल केल्यानंतर जर तुम्हाला विलंब झाला असं जर त्याच्यात सिद्ध झालं आणि त्यानंतर जर तुम्ही तुमच्यावर असलेलं बर्डन की विलंब हा कशामुळे झाला काय झाला तर ते जर तुम्ही कोर्टाला व्यवस्थितरित्या संयुक्तिकरित्या जर पटवून देत असाल तर फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये नाही, फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याची ही मुभा ही न्यायालय देऊ शकतं. कारण त्यांना सिव्हिल प्रोसिजर कोड यातील कलम 151 प्रमाणे इनहेरंट पॉवर आहेत. त्याचा वापर करून ते दावा मंजूर देखील करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी जो काही प्रश्न विचारला होता की वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरती दावा करण्याची कायदेशीर मुदत किती, तर या संदर्भात आपण थोडक्यात का असेना पण व्यवस्थित आणि महत्वपूर्ण माहिती घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकतात. धन्यवाद.